दादा नवीन खरेदीबद्दल थोडीशी चर्चा हे बाबा संपन्न होत राहील. आता त्या दिवशी पण भुंगामध्ये एक फेरा पडणार होता, तुम्ही असता तर त्या दिवशी चिक्याचे जे मालक असतील ते पण म्हणजे असे बोलले की ठीक आहे, आमची चुकी झाली कुठेतरी. काय सांगाल, कारण का ते पण तुम्हाला एकदम जवळचे मानतात की राहुल दादा आमचे गुरु आहेत, आमचे भाऊ आहेत. आम्ही 12 घाटाचा पाणी पिलेलं आहे, त्याच्यामुळे आम्हाला प्रत्येक गोष्टींची ठोकर भेटलेली आहे. या बैलगाडा क्षेत्रामध्ये असो, राजकीय क्षेत्रामध्ये असो, सामाजिक क्षेत्रामध्ये असो. सांगा, जर त्यांनी तिथे आम्हाला स्वतःचा पैरा तोडून दिला, आज तिथे आपण 3 नंबर केला. की मथुर आणि आपला गोटकरांचा सर्जाहून पळालेला. तर दादा त्यांचं म्हणजे असं म्हणणं होतं की खरोखर बैल त्या वेळेस आजारी होता, पण तुमचा असा शब्द आहे की एकदा शब्द गेला की तुमच्या युट्यूब वाल्यांच्या दम असेल ना, घोटसे एक नाना प्रधानशी मी बोलणं केलेलं आहे. दुसरा आपला काय नाव त्याचा, अरुणच्या सोबत अजून एक असतो तो जगदीश कोहली. जगदीशला सोबत घ्यायचा असा समोर कोणाला. ज्यांची शर्यती झाल्या त्यांना प्रामाणिकपणे विचारायचा. 2 वेळेला त्यांना हरवला, 3 वेळेला हरवलं, तरी 4थ्या वेळेला आम्ही शर्यत करतो. खरा बरोबर, फार आमची चुकी चांगला झाली म्हणून. नाही, नाना फार चांगला माणूस आहे. नाना खरोखर चांगला आणि सच्चा माणूस आहे. पण ते सर्जा आणि मथुर ही अपराजित गाडी आहे, एकही शर्यत नाही हरले ना. घाटावरती पण एकदाच पळवला, तो पण 1 नंबर केला कडेनी. नक्की काय आहे, कशी दादा गाडी बघा ना, कारण का मथुर आपला शिस्तीचा वाश्य आणि तो वेगाचा वाश्य, हे दोन्ही वाश्य एकत्र आल्यावर ते speed पण समीकरण भयानक लागते नाही का? समीकरण जुलतो. समीकरण जुलतो, पण ते त्यांना नाही जुलवता आलं. नमस्कार मित्रांनो, शेवटी तुमची फायनली आवडती व्हिडिओ आलेली आहे, राहुल दादांची मुलाखत. तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला हाईप करा. हाईप केल्याच्या नंतर जी व्हिडिओ आहे ना ती तो आपल्या आणखी व्ह्यूवरकडे जाणार आहे, तर नक्कीच लाईक करा आणि हाईप करा. नमस्कार मित्रांनो, बहुप्रतीक्षित असलेली मुलाखत शेवटी फायनली आज आपण घेत आहोत. मला तर वाटतं 2 ते 3 महिने राहुल दादा सोशल मीडियापासून कुठेतरी लांब होता. समाजकार्य असू द्या किंवा राजकीय कार्य असू द्या, यांच्यामध्ये कुठेतरी विलीन झालेले राहुल भाई आज पुन्हा एकदा आपल्याला मैदानामध्ये दिसत. राहुल दादा नमस्कार. नमस्कार. दादा, महादेवाच्या नंदीच्या आशीर्वादाने म्हणजे कितीतरी लोकांनी एक आशा अपेक्षा ठेवलेली आहे मथुरकडनं, तुमच्याकडनं. आज फायनल तुम्ही मैदानामध्ये दिसता, मथुर पण गुलाल घेता आणि आज एक खिडकालीमध्ये मैदानामध्ये आला. काय सांगाल दादा? सर्वप्रथम बिंदोड क्षेत्रातील सर्व गाडा मालक, चालक, गाडा शौकिंग, फॅन फॅमिली कुटुंब, या अखंड महाराष्ट्रातील जेवढी फॅन फॅमिली कुटुंब आहे आणि हा बिंदोडचा क्षेत्र आहे, या बिंदोडच्या क्षेत्रामध्ये या आमच्या मुंबईमध्ये आमचे जेवढे घाटावरचे टॉपचे नंदी असतील, आमचे पैरेकरी असतील, आमच्या कुटुंबातील सदस्य असतील, ते नंदी आम्ही मुंबईमध्ये आणायचा प्रयत्न करू. आणि मथुरमध्ये पळण्याची जी मजा असते, दोन्ही नंदींची जो जुगा असतो घाटावर बसलेला, तो पळून अखंड महाराष्ट्रातील जेवढे आमचे चाहते आहेत मुंबईचे, त्यांना खुश करण्यासाठी, त्यांना पाहण्यासाठी आज पुन्हा एकदा जसा आम्ही निंबाळकर सरांचा सर्जा उतरवला, तसा आज आमचा बावऱ्या सुद्धा एक घरातलाच आमचा नंदी आहे. सूरज असेल, अनिकेत असेल, यांच्या माध्यमातून बावऱ्या सुद्धा आज आमच्या घरी आणला, आमच्या गोठ्यावर आणला. आणि पुन्हा एकदा रामश्याम मैदानामध्ये, जो पारंपरिक बिंदोडचा मैदान आहे, त्या मैदानामध्ये आज पळण्यासाठी आम्ही आलेलो आहे. 2 गोंड्यांवर नाव आहे, 2 बादल्या, 2 गोंडे, डावे साईडनं नाव आहे. तर आज नाव सुद्धा दिलेलं आहे. तर बघूया आता कोण जोड होतोय. दादा, एक आज तुफान फेरावून पळाला मथुर. पब्लिकला आपण बरेच दिवस पळवत नव्हतो, पण आज बघा एकदम खुल्ला पडलेला, खुल्या मनाने पडला, एकदम टॉप स्पीड लागला. काय सांगाल? मीच सांगितलंय त्याला, शुभमला, का आता मथुरला कडेनी पळवायचा चालू कर, कारण की आम्हाला पण असं वाटत होता किती दिवस काय याला मथुरला आता जास्त त्रास नको, लोड नको त्याच्या अंगावर, कारण की खूप पळाला आमच्यासाठी ना, जेवढी फॅन फॅमिली कुटुंब आहे त्यांच्यासाठी. तर आता पुन्हा एकदा जर थोडीशी जिम्मेदारी मथुरवर टाकूया आणि चांगली गाडी, जी मुंबईमध्ये सगळ्यात टॉपची गाडी पळते, त्या गाडीसोबत गाडी करूया. या हार या जीत होत असते, तर कोणाशी तरी एक चांगली प्रेक्षणीय लढत बघण्यासाठी ते आमचे प्रयत्न चालू आहेत. बरोबर. दादा बघा, आता कुठं ना कुठेतरी तुम्ही पण सोशल मीडियावरती असू द्या किंवा शर्यतीमध्ये थोडंसं कमी होता, म्हणजे एवढं तुम्ही या म्हणजे समाजकार्यामध्ये विलीन होता. काय सांगाल या काही कालामध्ये किती मिस केलं तुम्ही मथुरला बोला किंवा आपल्या या संपूर्ण फॅमिलीला? मथुरला तर मी रोज भेटत असतो, पण जेवढी फॅन फॅमिली कुटुंब त्यांना भेटता नाहीत, कारण की जेवढे आपले कार्य असतात, कामं असतात,
आपला प्रपंच असतो, या सगळ्या गोष्टी करूनच आपल्याला आपले छंद आपले जोपासायला लागतात. बरोबर. आणि छंद जोपासण्यासाठी आपले कामं पण केले पाहिजेत, आपले कार्य पण केले पाहिजेत, ज्यांना जे नागरिकांना आपल्याकडून प्रत्येक गोष्टींची आशा असते, त्या आशेच्या माध्यमातून आपण त्यांचे कार्य आणि कामं केले पाहिजेत. त्यासाठी आपण नक्कीच का सगळ्या गोष्टी सांभाळून, बघून, कामं करून मग या बैलगाडा क्षेत्रामध्ये येत असतो. बरोबर. दादा आज बघतोय बऱ्याच दिवसानंतर मथुर नाव पण दिलं, म्हणजे आता चर्चा होत होती की मथुर एकी नाव नाही गाडी त्यांनी मथुर नाव नाही देत. मथुरचे वयाचे कोणी राहिलेच नाही. पहिली गोष्ट नाव नाही देत. आज हुकमी आम्ही नाव दिलंय. मी मैदानामध्ये आलोय. एवढंच का जे शुभम, गौरव बाकीचे पोरं यायचे. कधी कधी असं काय वाटतंय आपल्याला, आता हा बैलगाडा क्षेत्र खूप चांगला चाललाय, प्रामाणिक चाललाय, कोणाची झंझटमारी नाही राहिली, काय नाही राहिली. बरोबर. त्याच्यामुळं प्रेमामध्ये त्यांना सांगितलंय, मी नसल्यानंतर जेवढ्या शर्यती आपल्याला प्रेमाने करता येतील तेवढे करून घ्या, कारण की समोरच्याला पण प्राधान्य द्या. प्रत्येक नंदी जितला पाहिजे ना, जितण्यासाठी येत असतो प्रत्येक मालक. बरोबर. त्याच्यामुळे आपल्याला पण वाटतो का प्रत्येकाला संधी भेटावा. आता 3 वर्ष तर आम्ही एकेकाला 8-8, 10-10 वेळेला चान्स देऊन आम्ही त्यांचा पराभव केलाय. बरोबर. पण ठीक आहे, आता प्रत्येक नंदीचा टायमिंग असतो, वेळ असते. त्या टायमिंगच्या नुसार तसं राहावं लागतो. आता आज डाव्या साईडनं आम्ही नाव दिलंय 2 गुंड्यांवर. पुढच्या वेळी 26 जानेवारी झाल्यानंतर 1 तारखेला घाटावरती पळायचं आहे. मग त्याच्यानंतर वापस आल्यानंतर उजव्या साईडने सुद्धा तोच नाव देऊ आपण. दादा आता बघतोय 26 जानेवारी येते. 26 जानेवारी म्हणजे एक मानाचं मैदान, आपला हिंद केसरी मुंबईचं मैदान, आणि या मैदानामध्ये आपली हजेरी असतेच. तिथं मथुर पण एकदम चांगल्या चांगल्या शर्यती करीत असतो. गेल्या वर्षी ना आपल्याला चांगली शर्यत, त्याच्या अगोदरची या वर्षी पण सरांच्या सोबत एक शर्यत बघायला भेटली. या वर्षी कसं काय नियोजन करतं 26 जानेवारीचं? 26 जानेवारीला आमचा बावरे आणि मथुर ही गाडी पळणार आहे. आणि दोन्ही भाऊ या मानाच्या मैदानामध्ये एक रामश्याम मैदान खिडकाली आणि एक सावली मैदान देसाई, या 2 मैदानामध्ये हे आजोबा पंजोबांपासून आमचे हे 2 मैदानं चाललेले असतात. या 2 मैदानामध्ये पळायची मजा खूप वेगळी असते. आणि ही गाडी त्या मैदानामध्ये पळणार. आणि दोघांकडनं अपेक्षा करणार का त्यांच्याकडून एक माझ्या मुलाचा वाढदिवस असतो 26 जानेवारीला, बरोबर. मोठ्या मुलाचा, राजवीरचा. त्याच्या वाढदिवसा निमित्ताने कपाळाला गुलाल लागणार. दादा कोणकोणते नंदी आता आपल्या गोठ्यावरती येणार किंवा तुमच्या नियोजनामध्ये 26 जानेवारी? बघा 26 जानेवारी म्हणजे सगळ्यांना वाटतं की या मैदानामध्ये पळायला पाहिजे, आणि घाटावरनं पण कॉन्टॅक्ट करत असतात. गेल्या वर्षी पण बरेचसे नंदी तुम्ही उतरवलेले, या वर्षी कसं काय नियोजन करताय? या वर्षी पण प्रयत्न चाललेत का जास्तीत जास्त नंदी चांगले चांगले उतरवायचे. मेन म्हणजे शर्यती लवकर चालू केल्या पाहिजेत. लवकर चालू केल्या तर लवकर सगळ्या जेवढे नंदी प्रत्येक जण हाणणार, आणि त्या नंदीनं पळायला चान्स भेटली पाहिजे. मग अंधार झाल्यानंतर पळायला भेटत नाही. मग लवकरच मैदान चालू केलं पाहिजे देसाईवाल्यांनी, हीच अपेक्षा असेल त्यांची. बरोबर. जास्त वेळ पण नाही ना दादा. आता बघा दावणीला बरीचशे नंदी आहेत आपले. बाजी आहे, अजून म्हणजे कॉकटेल आहे. ते म्हणजे अजून आपल्याला मैदानामध्ये कधी बघायला भेटत नाही. बाजी आहे, अर्जुन आहे, कॉकटेल आहे, सगळे नंदी आहेत. पण काय होतंय का मेन नियोजन झालं पाहिजे व्यवस्थित. जर नियोजन होत नसेल मग ते बांधून राहिल्यापेक्षा जे नंदी पळतायत त्यांच्याकडे लक्ष देऊन त्यांनाच पुढे पुढे घेऊन आपण मथुरच्या पायावर, जसं सर्जा आहे, सर्जावर लक्ष देऊन त्याला 1 नंबरमध्ये कसा नेता येईल त्याचे प्रयत्न केले पाहिजेत. आता जर बाकीचे नंदी आहेत, आज बाजीला पायाची इजा नसती झाली तर आपण त्याला नक्कीच पळवलं असतं दोन्ही साईडनं कडेनी मुंबईमध्ये. पण आता त्याच्याकडून अपेक्षा आपण ठेवली नाही. तो आपल्यासाठी फक्त त्याच्या 4ही पायांवर उभा आहे, आणि ते उभा राहून त्याचा जो आपल्याला देखभाल करायला भेटेल त्याच्यातच आपण खुश आहे. राहिला अर्जुन आपला अनिकेतकडे असतो, संकेतकडे असतो साताऱ्याला. मग तो 3 फेऱ्यात पळत असतो, त्याला जसा वेळ भेटतो तसा पळत असतो तो. त्याच्यानंतर वापस कॉकटेल पण वरती घाटावरती पळत असतो. मेन नियोजन झालं पाहिजे. इकडे नंदींवर लक्ष गेलं पाहिजे, हाणायचे आणि त्यांच्याकडे लक्ष नाही द्यायचं, मग ते चांगलं नसतं. कारण मागच्या वेळेस पण आपण एक खरेदी बघितलेली रॉबिन, त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष झालं. आणल्या मग कुठून कुठेतरी काय लक्ष देणारे लोक आहेत, शुभम, गौरव वगैरे. मी आणून काय दुनियाचे नंदी आणून देईल, पण या लोकांनी सांभाळले पाहिजेत व्यवस्थित. उद्या आणायचे आणि ते वाऱ्यावर राहतील 10-10, 15-15 लाख रुपये देऊन मग त्याला
मजा नाही राहत. हम्म, मग त्यांच्याकडे दुर्लक्ष होतोय. बरोबर. बघा कोणता नंदी कधी कमबॅक करेल सांगता येत नाही. हम्म. त्याच्यामुळे मेन आपण हिंमत नाही हारलो पाहिजे. त्याला कसा घडवायचा, कसा तयार करायचा, त्याच्यामध्ये धमक त्याला पाहिजे. पकड, त्याला पकड. मित्रांनो, बाहेर घेत होतो थोडासा 19-20 झाला, रेकॉर्ड पण बऱ्याचशा गोष्टी झाल्या नाहीत. तर बघा आता दादा नवीन खरेदी बद्दल थोडीशी चर्चा चालू ए आहे. बाबा काही नवीन खरेदी नाही ना, काहीच नाही नाही. ना? नाही नाही मग नाही. आता तीच पलवा बरं. हम्म. नाही दादा बघा इंस्टाग्राम वरती पोस्ट व्हायरल कोण काय करतोय ते नाही, माझ्या तोंडातून बोललं तर मी करणार खरेदी. बघा काय मित्रांनो, करायचे, नुसतं- मथुर पलतोय आपला. मग दादा अजून बघा मथुर आता चांगला स्पीड लावतोय. ह्या दिवसेंदिवस जवानच होत चालले मथुर. काय त्याच्याकडे फिटनेस कडे बघता वाटते तुम्हाला? त्याच्याकडे देखभाल व्यवस्थित आहे, त्याच्यामुळे त्याची फिटनेस चांगली अजून चांगली होत चालली. कारण की जे त्याला आधार झाला होता त्या आजारातून उठून पुन्हा त्याच्याकडे चांगलं देखभाल लक्ष वगैरे लहान पोरासारखा देऊन त्याच्यामुळे तो एकदम फिटनेस मध्ये आलाय. आणि अजून चांगल्यापैकी तो गेल्या टायमापेक्षा या टायमाला जोरात पळतोय. दादा आता मागेच बघितलं की आपले शेवटी मैत्रीचे संबंध एकत्र येत चाललेले आहेत. आकाश शेट राऊत कुठून कुठेतरी पहिऱ्यामध्ये आपण एकदा पळालो आणि 1 नंबर केला त्या मैदानामध्ये, काय सांगाल? काय नाही, हे काय मुंबईमध्ये आमचे भावाभावांचे संबंध आहेत, मैत्रीचे संबंध आहेत. कधी कधी काय आहे, या मुंबईमध्ये खूप चांगला सल्ला देणारे खूप कमी लोक असतात. बरोबर. आणि वाईट चढवाचढवी करणारे खूप जास्त लोक असतात. त्याच्यामुळे हे संबंध बिघडत जातात. पण आपण आपला कायम प्रामाणिकपणा दाखवायचा, आपला मोठा मन दाखवायचा. त्या मोठ्या मनाच्या माध्यमातून आपण जी दोस्ती आपली जशी आधी होती त्याच्यापेक्षा घट्ट करायचा आपण प्रयत्न करतो बरोबर आहे. प्रत्येक गाडा मालकाशी. दादा लढती पण होत राहतील, पहिऱ्यामध्ये पण पळणं होत राहील. आता त्या दिवशी पण भुंगामध्ये एक फेरा पडणार होता, तुम्ही असता तर त्या दिवशी, काय सांगा? फेऱ्याचं असं काय नाही, फेरा नाही काढणार, झाला तर शर्यत होणार. हम्म. म्हणजे करायची झाली तर शर्यत करणार आम्ही कोणाशी तरी, ओके. पण फेरा नाही काढणार. पहिऱ्यामध्ये पळून. हा, पायऱ्यामध्ये पळू. बघा मित्रांनो, कुठं ना कुठेतरी आता हा मुंबईचा जो बिंजोडचं क्षेत्र आहे ना, सगळे मित्रमंडळी एकत्र येत चालले आहे. आता मागच्या वेळेस पण मिलिंद शेठ बोलत होते की राहुल दादा जेव्हा असतील तेव्हा सोबत म्हणजे एकदम चर्चा करू, एकदम एकत्र येऊन, आणि ती हसी खुशीमध्ये म्हणजे काय आमच्यामध्ये कसं झालं होतं, काय निर्माण झालं होतं ते कुठून कुठेतरी सॉर्ट आउट करू. आणि हा जो नाद आहे ना, तो कुठंतरी 7 समुद्रापलीकडे कसा घेऊन जाता येईल याच्याकडे लक्ष देऊ. दादा आता बघतोय फॅन फॉलोविंग तुमची घाटावरती खूप आहे. आणि मागच्या वेळेस तुम्ही आता एक बाईट दिली होती, त्याच्यामुळं कुठून कुठेतरी आता चिक्याचे जे मालक असतील ते पण म्हणजे असे बोलले की ठीक आहे, आमची चुकी झाली कुठेतरी. काय सांगाल? कारण का ते पण तुम्हाला एकदम जवळचे मानतात की राहुल दादा आमचे गुरु आहेत, आमचे भाऊ आहेत असे बोलतात, काय सांगाल? आपल्याला कोणाचे आबरू नाही काढायची, आपल्याला कोणाचं नाव खराब नाही करायचं, पण जे झालेल्या घडामोडी असतात त्या प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न करायचा. बरोबर. तर ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्या युट्यूबच्या माध्यमातून मांडायच्या. मग ठीक आहे, चुकी माणसाकडनं होते, पण पुन्हा अशी चुकी करू नका. कारण की आपला काय महादेवाचा नंदी आहे, आपल्याला देवाला उत्तर द्यायचं आहे. त्याच्यामुळे माझा पण त्यांच्यावर प्रेम आहे, सगळ्यांवर, सगळ्या गाड्या मालकांवर प्रेम आहे ना, सगळ्या नंदींवर प्रेम आहे. पण ज्या गोष्टी तुमच्याकडनं चुक्या होतात ना, त्या चुक्या एक्सेप्ट करा, मान्य करा. जर तुम्ही सांगणार चुकी होऊन सुद्धा चुकी झाली नाही, मग या गोष्टी चुकीच्या आहेत. बरोबर. चुकी झाली ना तर चुकी तुम्ही एक्सेप्ट करा आणि पुढच्या वेळेस सांगा बाबा आम्ही इथं चुकलो, ह्याच्या पुढे आम्ही नक्कीच अशी चूक करणार नाही आणि पुन्हा एकदा आपण एकजोत्यात पळू, एकत्र पळू. मग हे संबंध पण राहतात आणि खेळ पण राहतो, या दोन्ही गोष्टी राहतात. जर तुम्ही सांगणार की आमच्याकडून चुकी झालीच नाही, मग ते चुकीचं आहे. बरोबर. मित्रांनो बघा, आता सगळ्यांचं म्हणजे असा विचार असतं की मुंबईचा बिनजोडचा खेळ म्हणजे शर्यतींचा खेळ. आता राहुल भाईंना आपण कितीक तरी वेळेला याच मैदानामध्ये येऊन बघितलं असेल, तो स्वभाव त्यांचा. तर अगोदरचे राहुल भाई आणि आताचे राहुल भाई जमीन आसमानाचा फरक आहे. बऱ्याचशा गोष्टी आहेत की म्हणजे तुमच्याकडून शिकून घेत आहेत अनेक गाडा मालक, तसा खेळ करण्याचा प्रयत्न करतात, काय सांगाल तुम्ही? आम्ही 12 घाटाचा पाणी पिलेलं आहे, त्याच्यामुळे आम्हाला प्रत्येक गोष्टींची ठोकर भेटलेली आहे. या बैलगाडा क्षेत्रामध्ये असो, राजकीय क्षेत्रामध्ये असो, सामाजिक क्षेत्रामध्ये असो, प्रत्येक गोष्टी मी जवळून बघितलेल्या आहेत. त्याच्यामुळे मला तरी असं वाटतं मी कमी वेळामध्ये जास्ती ठोकरी खाल्लेल्या आहेत. त्याच्यामुळे मी या सगळ्या गोष्टींचा न्यायनिवारण करत राहतो आणि प्रत्येकाला युट्यूबच्या माध्यमातून चांगला सल्ला देत असतो, प्रत्येक गाडा मालकाला. कारण की आमच्या ज्या घडामोडी झाल्या त्या कोणासोबत नाही झाल्या. म्हणून चिक्याचे मालक असतील, घोटकर असतील, अजून बैलगाडा मालक असतील, प्रत्येकाचा एक टाइम येत असतो. या नंदीमुळं तुमची ओळख आहे, माझी सुद्धा ओळख आहे. म्हणून कुठेतरी
हवेत जाऊ नका आणि जो आपल्या नंदीमुळे नाव झालेलं आहे तो कायम स्वरूपात टिकून ठेवा. अजून तुमचं नाव आयुष्यभर जसा मोठ्या लक्षाचं आमच्या नाव आहे, त्या मोठ्या लक्षाच्या नावानंतर त्या मालकाचं नाव आहे, तो आयुष्यभर वाटेगावकरांचं नाव अखंड महाराष्ट्रभर देशभर इतिहासामध्ये कोरला गेलेला आहे. तो नाव जर पुसवण्याचा प्रयत्न करू तो पुसवता येणार नाही, मिटवायचा प्रयत्न करू तो मिटणार नाही. मग अशी तुमच्या नंदींची सुद्धा ओळख अ, अ, त्या रीतीने त्या मोठ्या लक्षाचा आशीर्वाद घेऊन तुम्ही ठेवा. चांगलं चाला, चांगलं लोकांना सल्ला द्या आणि चांगल्या गोष्टी या बैलगाडा क्षेत्रातून दाखवून द्या का बाबा आम्ही एक सच्चे बैलगाडा मालक आहेत. आमचे नंदी सुद्धा देवरूपाने आम्हाला मिळलेले आहेत. त्या देवरूपाच्या माध्यमातून आम्हाला अखंड महाराष्ट्रभर देशभर आमची चर्चा असते. मग आपण चांगले कार्य केले पाहिजेत, चांगले कामं केले पाहिजेत. मग आपण कोणत्याच गाडा मालकाची कोणत्याच नंदीसोबत फसवणूक नाही केली पाहिजे. ठीक आहे, चुकी होत राहते पण त्या चुकींवर मात करा. पाठीमागच्या पण बाईटमध्ये एक मिलिंद शेटची मी मुलाखत बघितली होती. एकामेकाला आम्ही या बैलगाडा क्षेत्रामध्ये पैऱ्यात फसवतच राहू. तर ह्या गोष्टी नाही बोलल्या पाहिजेत, या गोष्टी टाळल्या पाहिजेत आपण. कारण की हे फसवणं खूप मोठं पाप आहे. बरोबर. हा, आणि जो फसवतो त्याचं नाव डायरेक्ट घेतला पाहिजे युट्यूबच्या माध्यमातून. कोणाकडे तरी बोट करायचं, कोणाकडे हे नाही केलं पाहिजे. का? कारण की ज्यांनी खरोखर आपल्या नंदीसोबत चीट केली आहे, आपल्यासोबत चीट केलेली आहे, ते अखंड महाराष्ट्रातील जनतेला दाखवून द्या का बाबा असं असं आमच्यासोबत घडलं. कमीत कमी घडलं, भले त्यांच्यासोबत तुम्ही भांडण नका करू, त्यांना वाईट नका बोलू, काय नका बोलू. प्रत्येक नंदीला नंदीच्या गाडा मालकाला वाटतंय, त्याला मालकाला वाटतंय नंदीच्या का आमचं नाव अखंड महाराष्ट्रभर झाला पाहिजे. पण चांगले कामं करा, नक्कीच नाव होईल. जर आपण जर आतापासून असं ठरवलं पैरा करायचा वेगळा आणि 10 दिवस आधी करायचा आणि 2 दिवस राहिल्यानंतर तो कॅन्सल करायचा, तिसरा करायचा. मग जर आपण 2 दिवस आधी जो पैरा कॅन्सल करतो त्या नंदीच्या मालकाने त्या नंदीने काय खेळा पाहिजे, कोणामध्ये पळा पाहिजे. कारण की प्रत्येकाचे मोठा मैदान असल्यानंतर नंदी फिक्स होऊन जातात. आज जर साखरवाडीचा बावऱ्या याचे माझे घरचे रिलेशन नसते, नाही महाराष्ट्राने मला प्रेम नसता दिला तर तो नंदी मला दिला असता का? अजिबात नसतं. तुम्ही सांगा. जर त्यांनी तिथे आम्हाला स्वतःचा पैरा तोडून दिला, आज तिथे आपण 3 नंबर केला. बरोबर. अखंड महाराष्ट्राचे जेवढी आमचे फॅन फॅमिली कुटुंब आहे, शेतकरी वर्ग आहे, बैलगाडा मालक चालक संघटना सगळे सगळे खुश झाले ना. आज आमचा अनिकेत, अक्षय, सूरज, सूरज, अनिकेत, त्यांचे मालक असतील, हे सगळे आमचे कुटुंब प्रमुख आहेत, कुटुंबातले सगळे सदस्य आहेत. समीर भाई आला म्हणजे त्या गोष्टीचा मला अभिमान आहे ना. ते आमच्या एक शब्दावर आज चांगले चांगले टॉपचे नंदी आमच्या दावणीला येतात, त्याच्यामध्ये आम्ही खूप खुश आहे ना. असे चांगले चांगले नंदी आमच्या मथुर फार्म हाऊसला उतरवायचा प्रयत्न करू, उतरवू. आणि जेवढे मुंबईकर आहेत, मुंबईकरांना त्यांच्या पळाच्या जोरावर या दावणीचं नाव कसं मोठं होईल, उंचावर होईल ते आम्ही दाखवून देऊ. मित्रांनो, जास्त वेळ घेत नाही बघा. आता दादानीच विषय घेतला. दादा, मला तर वाटतं स्वतःहून ना जे नंदी पळतात ना त्यांना स्वतःहून म्हणजे प्राधान्य देतात. आता कित्येक सारे नंदी असतील महाराष्ट्रातले, मुंबईमधले, की अक्षरशः एवढा नंदी पळून, मथुर पळून त्यांचं नाव घेतात, त्यांना पैरे देतात आणि त्यांच्यामध्ये पळण्याची इच्छा आहे ना ती सांगतात. आता तशीच दादा, आता तुम्ही नाव घेतलं की मथुर आणि आपला घोटकरांचा सर्जाहून पळालेला, तर दादा त्यांचं म्हणजे असं म्हणणं होतं की खरोखर बैल त्या वेळेस आजारी होता, पण तुमचा असा शब्द आहे की एकदा शब्द गेला की त्यांनी मला, मी प्रामाणिकपणे अजून एकदा सांगतो, त्यांना समोर समोर करायचं. असा बोललाय युट्यूबच्या माध्यमातून मी काही बोलत राहील, त्यांना समोरासमोर करायचं. माझ्या ते काय बोलले, मी काय बोललो ते साईडला ठेवायचं, समोरासमोर करायचं. तुमच्या युट्यूब वाल्यांच्या दम असेल ना, घोटसे एक नाना प्रधानशी मी बोलणं केलेलं आहे. दुसरा आपला काय नाव त्याचा, अरुणच्या सोबत अजून एक असतो तो जगदीशला सोबत घ्यायचा, असा समोरासमोर. एक साईडला जगदीशला बसवायचं, एक साईडला नानाला बसवायचं, मग मुलाखत घ्यायची. नक्कीच मित्रांनो, हा क्षण देखील लवकरच दादा, कारण का बघा ही मुंबईची नंदी आहेत ना, कुठं ना कुठेतरी प्रत्येक ठिकाणी नंदीवर प्रेम आहे ना माझा, मी कुठे नाही बोलतोय, माझा प्रत्येक नंदीवर प्रेम आहे. पण ज्या गोष्टी घडल्या ना ते घडायला नाही पाहिजेत, कोणासोबतच नाही घडायला पाहिजेत ना. त्यांना काही कुठे दुखवायचं नाही मला, त्यांचं नाव कुठे काही खराब नाही करायचं मला. त्यांच्या आयुष्याला तो जो सर्जा, जो रॉकेट आहे, तो नाव मी ठेवलेला आहे. बरोबर, लक्षात घ्या. माझा आवडता नंदी ना. मी प्रामाणिकपणे सांगतो, आताच्या घडीला जर त्याला चांगला नंदी असला ना, शहाणा,
तो कुठल्या महाराष्ट्रातल्या कुठल्या नंदीला तो सोडणार नाही, हम्म. लक्षात घ्या. पण कधी कधी काय होतो, कर्मानी कधी कधी मार खाला जातो. आज बावऱ्यांनी गाडी मारली होती शिदी येऊन, कोणी बरोबर. विचार केला होता का चिक्क्याची आणि ती गाडी मारणार घोटची? नाही. बावऱ्यांनी मारली होती, लक्षात घ्या. म्हणून कधी कोणाला कमी लेखायचं नाही, कधी कोणाला असं हे नाही करायचं का बाबा आपणच सगळं काय. ठीक आहे, प्रत्येकाला प्राधान्य द्यायचं. आज मथुर आहे, मथुरच्या नंतर आम्ही सगळ्या नंदींना प्राधान्य देतो. हारला काय जितला काय तरी आम्ही खुश असतो. आम्ही नावं नाही ठेवत कोणाला. ज्यांची शर्यती झाल्या त्यांना प्रामाणिकपणे विचारायचा. 2 वेळेला त्यांना हरवला, 3 वेळेला हरवलं तरी 4थ्या वेळेला आम्ही शर्यत करतो खरा. बरोबर. एकदा जिता तुम्ही, त्यांना आनंद होतो का मथुरने 3 वेळेला हरवला, आता एकदा आम्ही हरवला. मग त्याच्यामध्ये आम्ही कोणत्या गोष्टीचा रागरोष नाही पकडला आणि केला. त्याला प्रत्येक नंदीला पुढे जाऊ दे. मथुर सोबत पळाला काय, मथुर सोबत शर्यत काय काही, दोन्ही माध्यमातून नाव होत राहतो प्रत्येक नंदीचा. दादा आता बघतोय ना मथुर म्हणजे मैदानात येतो, हार असो किंवा जीत असो, कुठून कुठून तुम्ही पण लोकांना आनंद देण्याचा प्रयत्न करता. अगोदरचा जो काल होता तिथे कंटिन्यू गुलाला मध्ये असायचा राहुलभाई म्हणजे किंवा मथुर म्हणजे एकदम टॉपलाच. पण आता या प्रेक्षकांसाठी, या संपूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांसाठी तुम्ही या मैदानामध्ये येता, काय सांगाल? आता पहिले तुळशीचा खेळ होता बिनजोडचा. या 2 वर्षाआधी खूप तुळशीचा खेळ होता. म्हणजे याच्यामध्ये हारल्यावर रागरोष पकडायचे आणि जिंकल्यावर आनंद साजरा करायचे. कोणी बेंड वाजवायचे, कोणी फटाकडे फोडायचे, काय काय करायचे. पण आता असं नाही राहिलं. आता या 2 वर्षामध्ये खूप सुधारणा झाल्या खेळामध्ये आणि चांगलं चाललंय. म्हणजे एकामेकाला प्रत्येकाला बैलगाडा क्षेत्राच्या माध्यमातून प्रेम देत राहतात प्रत्येक गाडा मालक. चला मित्रांनो, जास्त वेळ नाही घेणार. आता बघा दादांशी पण बोललो. दादांचं म्हणणं आहे की सोबत एकत्र येऊन बसून या गोष्टी कुठेतरी केल्या पाहिजे. आता नाना प्रधानशी पण बोललेलो आहे, जगदीदाशी बोललेलो आहे. ते म्हणजे बोलतात की आमची चुकी झाली म्हणून. नाही, नाना फार चांगला माणूस आहे. नाना खरोखर चांगला आणि सच्चा माणूस आहे. पण नानाकडनं चुकी झाली, नानांनी प्रामाणिकपणे सांगायला पाहिजे माझ्याशी, म्हणजे युट्यूबच्या माध्यमातून चुकी झाली, मी एक्सेप्ट करतो, याच्या पुढे नाही होणार ना. झाली तर झालीच बोलणार ना. बरोबर ना, खरोखर झाली. नानांनी मला म्हणजे कसं आहे ते, आता मी युट्यूबच्या माध्यमातून मला काय त्यांचं नाव खराब नाही करायचं. बरोबर. आज उद्या एकामेकाचे तोंड आपल्याला आयुष्यभर बघायचे. तर नाना चांगला माणूस आहे, खरोखर चांगला माणूस आहे. नानांनी ज्या गोष्टी तोंडातून घालवल्या त्या नानांना आज पण माहिती असेल का काय चुक्या झाल्यात नानांच्या. आणि नक्कीच गाडीने ते सर्जा आणि मथुर ही अपराजित गाडी आहे. एकही शरत नाही हारले ना. घाटावरती पण एकदाच पळवला, तो पण 1 नंबर केला कडेनी. 2 फेरे, एक फेरा सेमीनी कडेनी सेमी पास झाला होता. फायनलला कडेनी सुद्धा 1 नंबर केला होता. म्हणून त्यांना त्या गोष्टी अजूनपर्यंत समजल्या नसतील का मथुरचा आणि त्याचा झुका नक्की काय आहे. दादा बघा ना, कारण का मथुर आपला शिस्तीचा भाषा आणि तो वेगाचा भाषा, हे दोन्ही भाषे एकत्र आल्यावर ते समीकरण जुलतो. पण ते त्यांना नाही जुलवता आलं, त्यांचं त्यांच्यावर राहील. बघा मित्रांनो, येणाऱ्या कालामध्ये आता बघा राहुल दादा पण एकदम स्वभाव तुम्ही बघू शकता, एकदम दिलदार मनाचा. मला काय, मी असा त्यांच्याबद्दल चांगला बोलतोय म्हणून त्यांच्यासोबत पळायची अशी बिलकुल इच्छा नाही माझी. नाही मित्रांनो, बघा आमची इच्छा आहे म्हणजे की बघा ही महाराष्ट्रातली जी जनता आहे ना, त्यांची इच्छा आहे. त्यांना असं कधी वाटायला नको का राहुल पाटील आता आमच्याबद्दल चांगले गुण गातोय. माणूस चांगला आहे तर चांगला बोलणार, बरोबर. पण चुकी होत राहते. माणूस आहे, माणसाकडनं चुकी होत राहते. तर चला मित्रांनो, इथेच थांबू. बाकीची मुलाखत आहे ना, बघूया. जगदीश दादा यांनी मुलाखत अर्धी गायब केली आमची. मित्रांनो, काय झालं दादा, चक्कर आली. कोण कुठे बिचारा, बिचारा ये इकडे. भाऊ, काय नाव रे तुझा? बिचारा फोन पकडून होता अगोदर आपला शिरडूनचा खरवले नाही प्रतीक होता. पत्या होता. त्याच्यानंतर भावाच्या हाताने फोन दिला, चक्कर आली, ती त्याची मुलाखत झालेली मुलाखत. बाकी बघा दादानी स्वतःहून त्यांना जाऊन पाणी वगैरे दिला, कारण का महाराष्ट्रातली जी सगळी फॅन फॅमिली असतील ना, त्यांना कुठून कुठेतरी एकत्र घेऊन चालायचं असतं. त्याला कॅमेरा समोर आला म्हणून काहीतरी, पण ऑफ कॅमेरा पण हा माणूस तसाच आहे. तर नक्कीच मित्रांनो, दिलदार मनाचा राजा माणूस म्हणून राहुल दादांना ओळखलं. धन्यवाद.